तर हॅलो मित्रांनो, तुमचं वापस स्वागत आहे आपला एका नव्या व्हिडिओ सोबत। तर हो मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत निसानची मॅग्नाइट कार। तर हो, तेही व्हाईट कलर मध्ये एक्सेल व्हेरियंट मध्ये। ओके, तर एक्सेल व्हेरियंट मध्ये आपल्याला कार अवेलेबल आहेत। तर तुम्हाला मी आज याची पूर्ण स्पेसिफिकेशन सांगणार आहे। तर त्याआधी मित्रांनो, आपल्याला विष्णू मोटर्सने ही कार दिली मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता विष्णू मोटर्स यांनी आपल्याला ही कार दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो। तुम्हाला मी यांचा ऍड्रेस वगैरे तुम्हाला मी या शोरूमचा ऍड्रेस वगैरे सगळं काही डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, नाही तर तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला दिसतच असेल विष्णू मोटर्स। तर हो, तुम्ही जळगावला या, तुम्हाला जळगाव आल्यानंतर धुळे हायवेनी तुम्हाला दिसूनच जाईल शोरूम आपलं। तर हो, नक्की तुम्ही ट्राय करा, इथं तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह पण मिळेल, एक डेमो मॉडेल पण तुमच्यासाठी इथं ठेवलेलं असते। तर हो, तुम्ही इथं पूर्ण फिलिंग सोबत तुम्ही कार चालवून तुम्ही बघू शकता अक्षरशः। तर हो, तरी तुम्हाला कार व्हाईट कलर मध्ये अवेलेबल आहे। तर तुम्हाला याचे पूर्ण मी स्पेसिफिकेशन सांगून देतो, त्याआधी आपण जाऊया डायरेक्टली याच्या इंजनकडे। तर 90 bhp क्रिएट करते विथ 160 Nm चा ही टॉर्क देत असते। 999 cc हिचं इंजन आहेत या कारचं, आणि 3 सिलेंडर विथ आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही कार अवेलेबल आहेत। आणि या कार्समध्ये अवेलेबल मॉडेल्स म्हणजे CVT, AT, AMT, टर्बो वगैरे या टाइप्समध्ये या मॉडेल्स वगैरे अवेलेबल आहेत। तर यामध्ये तुम्ही बॅटरी बघू शकता, इथं एक्झॅक्टची बॅटरी यूज केली वगैरे सगळं काही। यामध्ये स्पेस तुम्ही बघू शकता, खूप काही स्पेस आहेत तुम्ही, बट यात काही ठेवू नाही शकत। ओके, तर यामध्ये व्हाईट कलरमध्ये इथं ग्रिल अवेलेबल आहेत, इथं रबर्स वगैरे हे लागायला नको। तर तुम्हाला माहीत नसेल, बट इथं हे नॉईज कॅन्सलेशनसाठी लावलेलं असते, की आपल्या इंजनला ते सायलेंटली करेल, की आपल्या इंजनचा आवाज तो बाहेर येणार नाही त्यासाठी वगैरे। तर या टाईपचे यामध्ये काही अवेलेबल होतं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर आपण पुढे जाऊया, कारच्या आत तुम्हाला मी सगळं काही दाखवून देतो। तर चला जाऊया पुढं। हे निसानची फ्रंट साईड आहेत, आणि इथं जे ग्रिल दिलेले आहेत ते त्याला म्हटलं जाते हनीकॉम। इथं निसानचा लोगो दिलेला आहे, आणि इथे तुम्हाला क्रोम फिनिशिंगमध्ये इथं बाजूला ब्लेझर्स दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता। दोघी साईडने क्रोम फिनिशिंगमध्ये दिलेले आहेत हे, आणि या तुम्ही साईडला बघू शकता हेडलॅम्प या प्रकारे दिले आहेत, साईड इंडिकेटर्स विथ, आणि इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंगमध्ये इथं L टाईप शेप मिळत आहेत। आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये यात तुम्हाला लाईट्स पण मिळून जातात L शेपमध्ये। तर इथं तुम्ही तुमचे फॉग लॅम्प लावू शकतात, फॉग लॅम्प तुम्ही इथं असेंबल करू शकतात। या मॉडेलमध्ये नाही आहे, इथं तुम्हाला सिल्वर कलरमध्ये इथं ग्रिप मिळून जाते मित्रांनो। सिल्वर कलरमध्ये खालचं बंपर मिळत असते तुम्हाला, इथं नंबर प्लेट्स वगैरे, आणि ही पूर्ण प्रकारे क्रोम फिनिशिंगमध्ये इथं लावलेली आहेत। आणि या साईडला तुम्ही बघू शकता, इथं पण हेडलॅम्प टेस्ट टाईपचे, आणि इथं पण तुम्हाला साईडचे इंडिकेटर्स वगैरे मिळून जातात। आणि या साईडने तुम्ही बघू शकता एक लक्झरी टाईप लुक देण्यासाठी तुम्हाला इथं ब्लॅक कलरची बॉर्डर करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला मी सगळं काही सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला नंबर प्लेट्स लावण्याचं प्लेस दिलेले आहेत, आणि तुम्ही खाली तुम्हाला दाखवलंच मी अगोदर की सिल्वर कलरमध्ये इथं तुम्हाला बॉडी फिनिशिंग दिली आहे खालच्या साईडला। इथं तुम्ही तुमचे फॉग लॅम्प तुम्ही इथं लावू शकतात, फॉग लॅम्प। आणि इथं तुम्ही बघू शकता याचे जे व्हील्स आहेत ते 16 इंचेसचे व्हील्स आहे, 16 इंचेसचे व्हील दिलेले आहेत, 16 इंचेसचे व्हील आहे तुम्ही बघू शकतात। हे निसानचं इथं लोगो दिलेला आहे, 16 इंचेसचे याचे टायर आहेत। तर याचा स्पेस तुम्ही बघू शकता, इथं शॉपक्स वगैरे आहेत। मला वाटतं आय थिंक तुम्हाला फ्रंट साईडला डिस्क ब्रेक दिले जातात। हो, फ्रंट साईडला तुम्हाला डिस्क ब्रेक दिले जातात या मॉडेल्समध्ये। आणि इथं तुम्ही बघू शकता इथं पण बॅक साईड ब्लॅक कलरची बॉर्डर करण्यात आलेली आहेत। इथं निसान मॅग्नाइटचं इथं ब्रँडिंग करण्यात आली आहेत, ते पण क्रोम फिनिशिंगमध्ये निसान मॅग्नाइट इथं करण्यात आले आहेत मित्रांनो। तर हो, इथं तुम्हाला तुमचे जे साईड मिरर आहेत ते ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल आहेत विथ इंडिकेटर, साईड इंडिकेटर तुम्हाला याच्यासोबत असेंबल करण्यात आले आहेत। तर हो, ही गाडी व्हाईट कलरमध्ये आहे, तुम्ही अगोदरच बघितलं असेल। या गाडीचं जे मॉडेल होणार आहे ते होणार आहेत एक्सेल मॉडेल। तर हो, एक्सेल मॅन्युअल ही मॉडेल होणार आहेत। तुम्ही बघू शकता याचे जे हँडल्स वगैरे तुम्हाला मी सगळं काही यात सांगणार आहेत। तर तुम्ही याचे जे हँडल्स आहेत तुम्ही बघू शकता ते व्हाईट कलरमध्ये अवेलेबल आहेत, हो ना। तर जे याच्यावरचं जे मॉडेल आहेत त्यामध्ये सिल्वरमध्ये म्हणजे की क्रोम फिनिशिंगच्या टाईपमध्ये अवेलेबल आहेत। या साईडला पण व्हाईटमध्ये अवेलेबल आहे विथ ही पेट्रोल टँक इथं अवेलेबल आहेत। तर पेट्रोल टँक तुम्हाला मी दाखवून देतो, ही पेट्रोल टँक आहे मित्रांनो। इथं मला वाटतं आय थिंक 40 लिटरची ही पेट्रोल टँक आहे, 40 लिटरची। या साईडला पण तुम्हाला 16 इंचेसचे व्हील दिसत आहेत, इथं पण ब्लॅक फिनिशिंग आहेत। तुम्ही बघा, तुम्हाला एक स्पोर्टी लुक दिसत असेल या डिझायनिंगमध्ये ब्लॅक कलरमध्ये। ओके, हो, तर ब्लॅक कलरमध्ये इथं तुम्हाला बॉडी दिलेली आहे, या साईडला पण खालच्या साईडला पण। ओके, या साईडने मी पूर्ण कव्हर केलेली आहेत कार। कारच्या बॅक साईडला आलो होतं आपण, तर इथं तुम्हाला टेल लॅम्प दिले आहेत विथ तुम्हाला याचे इंडिकेटर पण या साईडला आहेत मित्रांनो। ओके, तर या साईडला इंडिकेटर आहेत, तुम्हाला दिसत असेल। इथं आत साईडला इथं एकदम सेंटरला तुम्हाला निसानचा लोगो दिसून जाईल, इथं मॅग्नाइटची ब्रँडिंग दिसून जाईल विथ हे तुम्हाला सिल्वर कलरमध्ये दिसून जाईल। आणि यात रिअरचं तुम्हाला एक वायफर दिसून जाईल, इथं तुम्हाला एक लाईट दिसून जाईल, ब्रेक लाईट। तुम्ही इथं त्याला बटन्स पण आहेत, तर तुम्ही बटन्सने स्टार्ट करू शकतात। आणि इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला एक स्पोर्टी कार टाईप लुक देण्यासाठी इथं एक कवर लावण्यात आले। तर तुम्ही बघू शकता स्पोर्टी लुक इथं तुम्हाला दिसत असते। इथं अँटिना विथ तुम्हाला इथं बॉर्डर्स मिळत असते खूप चांगल्या प्रकारे। तर हो, इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी हे ओपन करून दाखवतो। यात तुम्हाला विथ 4 पार्किंग सेन्सर दिसत असतील,
विथ 4 पार्किंग सेन्सर 1 2 3 4. ओके, इथं तुम्हाला सिल्वर कलरची इथं तुम्हाला एक तुमचं मागचं तुम्हाला बंपर दिसून जाईल. आपण याला ओपन करून पाहूया आता. तर तुम्हाला मी ओपन करून दाखवतोय. तर आपण याचा बूट स्पेस ओपन करला आहे. मी तुम्हाला याचा बूट स्पेस पण दाखवून देतो. याच्या आधी तुम्हाला दाखवून देतो, इथं तुम्हाला लाईट्स पण दिसून जातील. इथं तुम्हाला इथं लाईट्स दिलेले आहेत दोघी साईडला. ओके, तर इथं 2 साईडला लाईट आहे. इथं लॉक वगैरे तुम्हाला दिलेलं आहे. तिथं तुम्हाला ग्रीप पकडण्यासाठी, गाडी तुम्हाला खालती आणण्यासाठी त्यासाठी वगैरे इथं तुम्हाला ग्रीप दिलेली आहेत. आणि इथं तुम्ही आत बघू शकतात, तुम्हाला इथं 2 हुक्स पण दिले आहेत. तुम्ही तुमचा काहीतरी बांधू शकता, तर तुमचं सामान हलायला नको त्यामुळं काहीतरी समते. इथं तुम्हाला बूट स्पेस दिलेला आहे, तो म्हणजे 365 लिटरचा इथं तुम्हाला बूट स्पेस दिलेला आहे. इथं तुम्हाला ट्रे लावण्यासाठी पण इथं तुम्हाला स्पेस देण्यात आलेला आहे बहुत सारा. तर इथं तुम्हाला स्पेस पण देण्यात आला आहे. आणि इथं जर तुम्हाला कुठं ट्रॅव्हलिंगला जायचं, तुम्हाला मी अगोदर दाखवून देतो. तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जायचं तुम्ही याचे पण हे आत घेऊ शकता. तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला मी इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे सीट्सचे 90 डिग्री पण फ्लॅट होऊन जातात. 90 डिग्री आपण सीट फ्लॅट केल्या तर तुम्हाला मी दाखवून देतो अजून आत पण. तर तुम्हाला याच्या सीट बेल्ट पण दिसून जाईल, हुक्स वगैरे सगळं काही. आणि इथं तुम्हाला तुमचे स्टेपनी दिसून जाईल. तर रेड कलरमध्ये इथं स्टेपनी अवेलेबल आहेत. बट तुम्हाला एक माहीत असेल की ही स्टेपनी थोडी छोटी असते. तर कशी आपले जर बाजूचे टायर्स जे असतात ते 16 इंचेसचे आहेत, तर ती आतली 15 इंचेसची आपल्याला स्टेपनी मिळून जाते. तरी 50 इंचेसमध्ये इथं स्टेपनी दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता स्टेपनी पण इथं दिलेले आहेत चांगल्या प्रकारे. आणि या प्रकारे आपला हा बूट स्पेस होतात मित्रांनो. आपण याला खालती घेऊया. तर ओके, इथं वायर्स वगैरे दिलेले आहेत तुम्हाला. तर याला मी खालती घेऊन घेतो आता. तर याला मी बंद करण्यात आलेले आहेत मित्रांनो. आणि अजून तुम्हाला साईडला पण दाखवून देतो. या साईडने या प्रकारे ही कार दिसत आहेत. इथं पण ब्लॅक कलरची बॉर्डर आहे. तुम्हाला यात जे टायर्स आहेत ते तुम्हाला MRFची मिळून जातील मित्रांनो. MRFचे टायर इथं अवेलेबल आहेत. निसानची इथं ब्रँडिंग दिलेली आहेत. इथं ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला तुमची व्हील कवर दिलं आहेत. सिल्वर, ओके, सिल्वर विथ ब्लॅक तुम्हाला इथं दिलेले आहेत. MRFचे टायर विथ 16 इंचेसची. इथं तुम्हाला जो ग्राउंड क्लिअरन्स आहे, जो खालचा ग्राउंड क्लिअरन्स आहे हा खूप मोठा मिळत आहे. तो म्हणजे 205 mm इथं तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स मिळून जाईल. तोही एक चांगल्या कंडिशनला. कारण की नॉर्मली कारला हा 170 ते 150पर्यंत असतो काहीतरी. बट तुम्हाला इथं चांगला मिळत आहेत. जसं की तुम्हाला ऑफ रोडिंगला घेऊन जात असता. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये जे स्पीड ब्रेकर आहे ते खूप मोठे आहेत. तर त्यामुळे तुम्ही याला प्रेफर करू शकतात मित्रांनो. तुम्ही बघा, तुम्हाला याचे आजचे पण मी स्पेसिफिकेशन दाखवून देतो. तिथपर्यंत याचे पण जे साईड मिरर आहेत ते ब्लॅकमध्ये अवेलेबल आहे विथ साईड इंडिकेटर. बघू शकतात सेम सगळं काही तसंच आहे. आणि याचे जे डिस्क ब्रेक आहेत, फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आहे, बॅक साईडला तुम्हाला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. तर आपण गाडीच्या आत जाऊया डायरेक्टली आता. तर तुम्हाला त्याच्या अगोदर मी दाखवून देतो याचे जे आहे तुम्हाला इथं वायफर दिलेले आहेत. 2 प्रकारचे सिम्पली 2 वायफर देण्यात आलेले आहेत तुम्हाला इथं. बाकी काय नाही आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी आत घेऊन जातो आता. आत दाखवतो आपली गाडी काय स्पेसिफिकेशन आहेत वगैरे. तुम्हाला मी स्टार्टिंगलाच दाखवून देतो. तर तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला फायबरचे तर तुम्हाला डोअर्स मिळून जातील. फायबर कवर तुम्हाला इथं मिळून जाईल. इथं लेदरिंग टाईप इथं तुम्हाला मिळून जाते. म्हणजे चांगल्या नरम प्रकारे इथं तुम्हाला कोटिंग करण्यात आलेली आहेत हिच्या कापडची. तर मित्रांनो इथं तुम्हाला सिल्वर कलरमध्ये बॉर्डर मिळून जाते विथ तुमचे जे मिरर्स आहेत. तुम्ही पॉवर विंडोज खालतीवरती करू शकता याच्याने मित्रांनो. तर हो, तर याच्याने तुम्ही पॉवर विंडो खालतीवरती करू शकतात. इथं तुम्हाला इथं कवर दिलेले आहेत आपली कार जी ऑन ऑफ करण्यासाठी. तर दरवाजा गेट बंद करण्यासाठी तर तुम्हाला बॉटल स्पेस दिलेले आहेत. इथं स्पीकर्स दिलेले आहेत विथ 4 स्पीकर विथ 4 डोअरला 4 स्पीकर दिले आहेत. तर तुम्हाला आतमधून मी दाखवून देतो त्याच्या आधी. तर तुम्ही आत पण बघू शकतात. तर त्याआधी मी तुम्हाला बॅक साईडला दाखवून देतो आपली कार कशी आहेत. तर तुम्हाला एक तिच्या स्पेसिफिकेशन बघितलं नसेल तुम्ही, इथं तुम्हाला मी दाखवून देतो. तर आपण कारच्या आत जाऊया. आता तुम्हाला माझे सीट्स कवर पण दाखवून देतो आणि सीट दाखवतो कसे आहेत. तर याची तुम्ही बघितले तर सीट खूप चांगल्या प्रकारे क्वालिटीचे आहेत. तर मी इथं फील करत आहे तर खूप चांगले इथं सीट्स दिलेले आहेत. सिम्पल टाईप म्हणजे इथं तुम्हाला बेबी सीट बेल्ट पण इथं तुम्हाला दिलेले आहेत. आणि इथं तुम्हाला सीट बेल्ट दिलेले आहे साईडला. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवून देतो. आता आपण कारच्या आत बसूया आणि तुम्हाला स्पेस वगैरे सांगतो मी कशी काय फिलिंग येते यात. तर या कारमध्ये मी बसलो आहोत आता. तर तुम्ही बघू शकता माझ्या हाईटनुसार तर एक चांगलं फ्रीली मला इथं कम्फर्टेबल वाटत आहेत मित्रांनो. तर हो, कम्फर्ट इथं वाटत आहे या कारमध्ये बसल्यानंतर. एकदम मस्त प्रकारे चांगली फिलिंग येत आहे. तुम्हाला मी डोअर पण क्लोज करून दाखवून देतो. तर तुम्हाला सांगितलं मी हे यूज कशा प्रकारे केलं जातं तर तुम्हाला मी दाखवून दिलं आहेत. तर इथं तुम्ही बघू शकतात. याला लॉक करून तुम्ही ओपन झाली आपली डोअर. आता याला मी ऑफ केलेत. तर हो, एका चांगल्या प्रकारे इथं तुम्हाला ग्रिप मिळत असते. चांगला स्पेस मिळतो इथं तुम्हाला तुमचे लेग्स वगैरेसाठी. तर तुम्ही बघू शकता तुमचे जे सीट्स आहेत फ्रंटवाले ते तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता तुमच्या हाईट्सनुसार. तर हो, तुम्हाला मी या साईडला पण बसून दाखवतो.
तुम्ही बघू शकता. इथं पण चांगला स्पेस आहे, तर सेमच स्पेस होणार आहे आपल्यासाठी. ओके, पुढं जाण्याआधी तुम्हाला मी दाखवून देतो. इथं तुम्हाला हँडलची ग्रीप दिली आहेत, तर हो इथं पण ग्रीप दिली आहेत. या साईडला पण हँडल ग्रीप देण्यात आली. तुम्हाला इथं हँडल्स देण्यात आले आहेत. इथं तुम्हाला तुमचे लाईट्स दिले आहेत, तुम्ही लाईट्स ऑन ऑफ करू शकता तिथं. तर हो, तर या प्रकारे पण चांगले फीचर. इथं व्हाईटचं लेदर यूज करण्यात आलेलं आहे, तर व्हाईट. ओके, इथं तुम्हाला पुढं पण सांगतो, पुढं काहीतरी 2 अजून फीचर आहेत, ते तुम्हाला आम्ही कळवतो लवकरात लवकर. तर आपण बाहेर जाऊया. तुम्ही बघू. तर आता मी तुम्हाला फ्रंट साईडचं इंटेरियर दाखवून देतो. आतमधलं तर तुम्हाला अगोदर दाखवतो मी, तर तुम्ही चेक करा. तर तुम्हाला नॉब दिलेली आहे, तर सेम प्रकारे तुम्हाला डोअर दिलेले आहेत. इथं पण तुम्हाला फायबर डोअर देण्यात आले आहेत. इथं सिल्वर कोटिंग देण्यात आलेली आहेत. इथं तुम्हाला तुमचे जे पॉवर विंडोज आहेत, इथं तुम्ही एका वेळेस 4ही कंट्रोल करू शकता. इथं तुमचे ORVM जसे की तुमचे जे साईडला जे दिले आहेत मिरर आहे, तुम्ही याच्याने कंट्रोल करू शकतात या मिररला. तर हो, बाकी वेगळे फीचर आहेत आणि बॉटल होल्डर वगैरे तर सगळं काही दिलं आहे. तिथं पण स्पीकर देण्यात आलेले आहेत. तर आपण याच्या आत बसूया अगोदर. तर तुम्हाला दाखवून देतो मी, आत बसून दाखवतो गाडीच्या. बघू शकतात. तर मी आता हे लॉक करत आहेत. आपण गाडीच्या आत आहोत आता. तर हो, तुम्हाला इथं मी दाखवून देतो सगळं काही. इथं तुम्ही बघू शकतात, ही गाडीची की आहेत. तर हो, इथं गाडीची सिंपल की दिली आहेत. लॉक अनलॉक इथं फीचर देण्यात आलेले आहेत. इथं निसानची ब्रँडिंग इथं देण्यात आलेली आहेत. तर हो, कार आहेत. तर हो, तुम्हाला मी इथं दाखवतो गाडीची चाबी लावून. तर इथं तुम्हाला कारची चाबी मी लावलेली आहेत, की लावलेली आहे, तर तुम्हाला आता दाखवतो. या प्रकारे तुम्हाला मीटरची इथं फीचर देण्यात आलेले आहे. तुमचं फ्यूल लो वगैरे आहे का नाही सगळं काही या प्रकारे दिसून जाते. तुमची सर्व्हिसिंग वगैरे आणि तुमचे सीट बेल्ट वगैरे लागले आहे की नाही, RPM मीटर विथ सगळं काही फीचर इथं दिलेले आहेत ह्या मीटर्समध्ये. विथ तुम्हाला इथं 4 AC मिळून जातील, 2, 3, 4 AC मिळून जातील तुम्हाला फ्रंटला. तर हो, इथं निसानची ब्रँडिंग आहेत, हॉर्न वगैरे इथं दिलेलं आहेत. तुम्हाला मी सगळं काही सांगितलं आहे. इथं तुम्हाला दिसून जाईल ब्रेक्स वगैरे क्लच इथं सगळं काही अवेलेबल आहेत. बट इथं तुम्हाला व्हाईट कलरची ग्रिलिंग करण्यात आलेली आहे. तर हो, मस्त प्रकारे एक. आणि इथं तुम्हाला बॉटल होल्डर देण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला मोबाईल्स वगैरे तुम्ही इथं ठेवू शकता, डायरीज वगैरे. इथं तुमचा हँड ब्रेक देण्यात आलेला आहेत. इथं तुमचे गेअर्स विथ तुम्हाला तुमचे 5 गेअर पुढं आहेत समथिंग आणि 1 गेअर मागे आहेत. तर 2 गेअर्स मागे आहेत मला वाटत आहेत, या प्रकारे काहीतरी एक्झाम्पल आहेत. आणि इथं तुम्हाला दिसत असेल, इथं तुम्हाला चार्जिंग सॉकेट पण देण्यात आलेलं आहे. तर हो, इथं चार्जिंग सॉकेट पण देण्यात आलेले आहेत मित्रांनो. इथं चार्जिंग सॉकेट देण्यात आलं आहे. इथं मोबाईल्स ठेवण्यासाठी दिलेले आहेत. इथं पण मोबाईल्स ठेवण्यासाठी कवर दिले आहेत. बट नोट की तुम्हाला इथं सगळं काही वायरलेस वगैरे नाही आहे असं काही. तुम्हाला इथं ACचे दिसून जातील. AC तुम्हाला इथं दिसेल. मी AC ऑन केले, तुम्हाला दिसत असेल. आता ACची नॉब इथं आहेत. इथं तुम्हाला ACची तुम्ही इथं तुमचे क्लायमेट चेंज करू शकता. तुम्हाला ACची इथं तुम्ही पोझिशन चेंज करू शकतात. तुम्ही चेक करा इथं. हो ना, इथं पोझिशन मला फील होत आहेत. जी खालती आहेत ना, तुम्हाला त्या साईडला ACची जी हवा आहे ती एकदम वेगळ्या प्रकारे वाटत आहेत. तर हो, इथं आहेत. बट इथं ऑटो पण ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्ही याला ऑटोवरती पण लावू शकतात. विथ तुम्हाला ब्ल्यूटूथ इथं तुम्हाला दिसून जाईल. ब्ल्यूटूथ मेमल इथं यूज करण्यात आलेले आहेत. रेडिओ फंक्शन पण इथं आहेत. व्हॅल्यूम अप डाऊन तुम्ही करू शकतात. इथं तुम्ही USB सॉकेट लावू शकतात. तर हो, USB सॉकेट इथं तुम्ही लावू शकतात. साऊंड कमी जास्त तुम्ही इथं करू शकतात. तर हो, या प्रकारे इथं फंक्शन दिले आहेत. 4 AC दिलेले तुम्ही बघू शकता. त्यांना पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुमच्या सोयीनुसार. तर हो, 2, 3, 4 AC तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. आणि याचं जे आहे लेदर प्रकार इथं यूज करण्यात आलेलं आहेत. पण एक चांगली फिलिंग देतं हे हँडल आपल्याला. T टाईपमध्ये इथं हँडल आपल्याला अवेलेबल आहे. याचं स्टेअरिंग मित्रांनो, हो, तर याचं स्टेअरिंग आपल्याला अवेलेबल आहे T टाईपमध्ये. याचे पण सीट सेमच आहेत. सेम टाईपमध्ये इथं सीट्स अवेलेबल आहेत. तिथं थोडे फाडलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता. इथं पण तुम्हाला सीट बेल्ट म्हणून जाईल. इथं तुम्ही बघू शकता सीट बेल्ट या प्रकारे पण चांगला आहेत. इथं पण तुम्हाला चांगला स्पेस म्हणून जातो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथं तुम्हाला मस्त प्रकारे एक स्पेस मिळत आहे. तुमचे जे हँडल्स आहेत तुम्ही याला इथं लॉक अनलॉक करू शकतात. बघू शकता तुम्ही खालतीवरती केले. आता ॲडजस्ट केलं मी, तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी ॲडजस्ट करून दाखवलं आहे आता तुमच्या सोयीनुसार. तुम्हाला माहीत नसेल बट सीट पण मागे पुढे जातो. तुम्हाला मी याला पण मागे पुढे करून दाखवतो. बघा, बॅक साईडला गेलं आहे, पुढं आलं आहे बहुतेक. हो ना, तुम्ही चेक करू शकतात. आणि याला तुम्ही 90-60 डिग्री पण करू शकतात या सीटला. तुम्हाला दाखवतो मी ते पण करून. या साईडला पण व्हाईटची लेदरिंग दिली आहेत. इथं चांगल्या प्रकारे एक स्पेस दिलेला आहे. इथं तुम्हाला तुमचा बॅक साईड मिरर दिलेला आहे. तिथं तुम्हाला सन कवर देण्यात आलेला आहे. तर हो, तुमच्या जर फेसवरती जर रिॲक्ट करत असेल सन, तर ते तुम्ही याला तुम्ही कवर करू शकतात. तर हो, इथं तुम्हाला लाईट्स दिले आहेत. लाईट्स ऑन ऑफ तुम्ही करू शकता. तुम्ही बघा इथं तुम्हाला तुमचा जो माईक देण्यात आलेला आहे. जर तुम्ही कॉलवरती जर आन्सर करत आहात, तुम्हाला फोनवरती बोलायचं, तर तुम्ही या फंक्शननुसार तुम्ही इथं बोलू शकतात. तर हो, माईक इथं देण्यात आलेला आहे. तर इथं तुम्हाला या साईडला तुमचं जे सन कवर आहे तिथं तुम्हाला मिरर देण्यात आलेला आहे. तर हो, मिरर देण्यात आलेला आहेत. या साईडला मग तुम्हाला हँडल्सचे कवर देण्यात आले आहेत. इथं तुम्हाला हँडल्स देण्यात आलेले आहेत ग्रीप पकडण्यासाठी एक. तर या साईडला नाही आहे, कारण की ड्रायव्हिंग करताना कसं काय पकडतं मला हे नाही समजते. ओके, तर नाही दिलं इथं तुम्हाला एक स्पेस दिला आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही बघू शकतात. इथं निसानचे डॉक्युमेंट वगैरे आहे. तुम्ही इथं तुमचे ठेवू शकतात. माफिया टाईप गन्स वगैरे नाही ठेवायची, तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटेशन ठेवण्यासाठी इथं दिलेले आहेत.
कागदपत्र वगैरे ओके या साईडने दिलेले आहेत. इथं तुम्हाला या प्रकारे याचं बोनट वगैरे दिसत आहेत. ते एक चांगला स्पेस आहे, मस्त फिलिंग देत आहे ही कार. लक्झरी टाईप एक XUV टाईप लुक देत आहे ही कार ओके. तर तुम्ही बघू शकता याचे पण सीट्स चांगले आहेत. मी तुम्हाला सांगितलं आहे सेम सीट कवर यामध्ये यूज करण्यात आलेले आहेत. इथं तुम्हाला सीट बेल्ट देण्यात आलेले आहेत. तर हो इथं सीट बेल्ट देण्यात आलेला आहे दोघी साईडला ओके. दोघी साईडला सीट बेल्ट आहे. नॉब वगैरे या साईडने पण सेमच आहे. सेम गेट इथं देण्यात आलेला आहे विथ सन कवर. या प्रकारे या गाडीची सिस्टीम होती मित्रांनो. तर हो प्लस यामध्ये तुम्हाला 2 एअरबॅग मिळतात आणि याचं जे मायलेज आहे ते तुम्हाला 20चं मायलेज मिळते, 20 मायलेज हो. यात तुम्हाला सेंटर लॉक वगैरे सगळं काही मिळून जातं विथ 2 एअरबॅग. आणि या गाडीला जी सेफ्टी रेटिंग दिली आहे ती आहेत 4 स्टार. 4 स्टार या गाडीला सेफ्टी रेटिंग देणे आहेत. खूप चांगल्या प्रकारे इथं सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहेत मित्रांनो. तर हो ही गाडी सेफ्टीच्या मामल्यात पण खूप चांगली आहेत. तर तुम्ही याला घेऊ शकतात. याची जी प्राईस होणार ती 8,25,000 होणार आहेत. तर ती ऑन रोड होणार आहेत 8,25,000. मला वाटतं यात निगोशिएबल पण होत असतात बट शोरूमवरती नाही होत. तर त्यावेळेस तुम्ही नक्की तुम्ही व्हिजिट करा जळगावच्या शोरूमला. तर तुम्हाला मी शोरूमचा ॲड्रेस दाखवून देतो तुम्हाला. आणि मित्रांनो आपल्याला जी कार म्हणजे अनिल महाराजांनी मिळून दिली तर त्यांना खूप खूप धन्यवाद. आपल्याला कार या नक्की तुम्ही बाय करा कार आणि नक्की तुम्हाला सगळं काही तुम्हाला डिटेल्स देण्यात येणार आहेत. आणि आपल्याला दादांनी पण खूप मदत केली. तर दादा तुम्ही पण या इकडे थोडं यांनी आम्हाला खूप खूप मदत करण्यात आली की कारला पार्किंग वगैरे करून देण्यात आली सगळं काही. तर तुम्ही दादांनी आपल्याला खूप मदत केली आहे. तर धन्यवाद दादा तुमचं. या नक्की तुम्हाला इथं सगळं काही डिटेल्समध्ये सांगायचं आहे. दादांच्या आणि सरच्या मदतीने पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत बाय मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.